असलेले सगळे पदाधिकारी, कल्याणकर काका आणि सर्व लोक, आणि जो युवा वर्ग इथे लागलेला आहे, रवी आणि सकाळपासून मी बघतोय की त्यांची जी ऊर्जा आहे ना, मी इंदोरला जेव्हा ते मला बोलवायला आले होते तेव्हाच मला जाणवली की ती जी ऊर्जा मला इथे खेचून आणलं त्यांनी. कारण 4 दिवसापूर्वी माझी तब्येत खरंच बरी नव्हती, तर मला असं वाटलं होतं की यायला जमणार नाही, पण मी कशाही गोळ्या खाऊन मी त्यांना तेच सांगितलं की मी स्वतःला बरं करून मी इथे येण्याचा प्रयत्न करून आज इथे आलेलो आहे. पण खरंच इथे आल्यावर एका ऊर्जेच्या ठिकाणी गेल्यावर कशी ऊर्जा मिळते तसं मात्र मला भास होतोय की मला आता मी पूर्णपणे बरा होऊनच इथं इंदोरला जाणार आहे. त्याच्यासाठी डॉलरकरांचा खूप खूप धन्यवाद. मी तुम्हाला सांगतो की आज इंदोरची जत्रा मात्र 25व्या वर्षात प्रवेश करून गेली आहे. स्वरूप खूप मोठं झालेलं आहे इंदोरच्या जत्रेचं. पण मला तर आठवतंय पहिली दुसरी जत्रा जी सुरू झाली होती, मी तुम्हाला सांगतो जर तुमची सुरुवात इथनं आहे ना तर तुम्ही 25व्या वर्षात इंदोरच्या जत्रेला कुठल्या कुठे मागे टाकून टाका. खरोखर सगळ्या युवा वर्गाचं, सगळ्या लोकांचं खूप खूप एवढी मेहनत करून आणि हे सगळं उभं करावं लागतं, सोपं नसतं. सकाळपासून मी त्यांची पडझड बघतोय की सारखं इथे यावं लागतंय, परत काही अटेंड करायला लोकांना जावं लागतंय आणि खूप मेहनतीने हे सगळं उभं राहतं. पण त्याच्या मागे एक जो मराठी विश्वास असतो ना की आपण एक सूत्राने बांधले गेलेलो आहोत, कशामुळे तर मराठी भाषेमुळे. मी पण आज इंदोरहून चालून इथे का आलो तर मराठी भाषेसाठी, की आपले मराठी लोक, आपली लोक इथे गोळा होऊन काही करायचा प्रयत्न करतात, तर मला त्यांना रिकग्नाइज करून आणि काही अर्थात गोष्टी सांगेन युक्तीच्या 4, तशा मी 4 गोष्टी सांगू शकतो त्यांना, कारण मी गेल्या काही वर्षापासून आम्ही लोक इंदोरमध्ये ती करतोय. पण अर्थातच इथे आल्यावर उत्साह बघता आणि जे लोकांचा समावेश बघता असं वाटतं की नाही, ऑलरेडी इथपर्यंत बऱ्याच गोष्टी पोचलेल्या आहेत आणि हे बरंच उच्चांक आता गाठणार आहे लवकरच. त्यामुळे माझ्यातर्फे तर तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पण मी एक अजून इथे सांगू इच्छितो की मराठी ऑडियन्स इथे जमलाय, तर आपल्याला सध्या गेल्या वर्षीच आपल्या भाषेला, मराठी भाषेला जो दर्जा मिळाला आहे, त्याच्या मागचा जो मुख्य उद्देश आहे की मराठी ही पुढच्या पिढीमध्ये जिवंत ठेवायची. म्हणजे आपल्या पुढे ज्या येणाऱ्या पिढी आहेत, आपण बघतो की ग्वाल्हेरवाले मला सांगतात की आमची पोरं बंगलोरला गेली, हैदराबादला गेली, किंवा इंदोरवालेही म्हणतात की पुण्याला गेले, मुंबईला. पण आपण जर पुढच्या पिढीला मराठी जर दिली नाही ना तर तो संस्कार टिकून राहणं फार कठीण आहे. आणि या अभिजात भाषेच्या दर्जेमुळे मी तुम्हाला सांगतो एक मोठं द्वार जे आता उघडलं गेलंय ते म्हणजे फंडिंगचं, बजेटचं. खूप मोठं बजेट मराठी भाषेच्या विकासासाठी आता आपल्याला मिळणार आहे. पण त्याचा उपयोग कुठनं होणार आहे, म्हणजे प्रयत्न सगळ्यांनी केला आणि खूप मोठं मी म्हणेन की 400 कोटी 500 कोटी जो काही आकडा आहे, पण त्याचा उपयोग कुठनं होणार आहे जर आपण शाळेपासनं, अगदी ज्याला म्हणतात ना सुरुवातीपासून मराठीचा तो जो एक म्हणतात ना चमचा चमचा पाजायला सुरुवात केली तरच ते पुढे जाणार. तर माझं असं प्रत्येकाला हेच म्हणणं आहे की घरात तर आपण मराठी बोलतोच, पण शाळेमध्ये आता त्रिभाषा जे आपण म्हणतो की न्यू एज्युकेशन पॉलिसी येते, त्याच्यामध्ये 3री भाषा घ्यायची असते. तर कमीत कमी आपल्या मुलांनी मराठी भाषेचं चयन करावं. आणि आमच्यासारखे ज्या संस्था आहेत, बृहन महाराष्ट्र मंडळ, ज्या की देशभरात आहेत, म्हणजे आमचं कार्यालय दिल्लीला आहे पण आमचे विभागीय कार्यवाह प्रत्येक जागी, जसं इथे गोरे साहेब आहेत, हैदराबादला आहेत, बंगलोरला आहेत, तर आम्ही त्यांच्या प्रयत्नांनी मराठी शिक्षक द्यायचा प्रयत्न करू प्रत्येक शाळेला. जर तेवढी डिमांड आली तर, म्हणजे मुलांच्या पेरेंट्सकडनं जर अशी मागणी आली की मराठी भाषा आम्हाला घ्यायची आहे, आणि ते मी आता टाळ्यांवरनं मला वाटतं की नाही प्रत्येकाला या गोष्टीची जाण आहे की मराठी भाषा जर आपल्या मुलांनी घेतली तर ती पुढे जाणार, ती टिकून राहणार, त्याच्यामध्ये पुढे कॉलेजमध्ये डेव्हलपमेंट होणार, लोक त्याच्यात PhD करणार. म्हणजे जसं म्हणतो ना की PhD इन इंग्लिश म्हणून मिरवतात, त्याच्यापेक्षा मराठीमधली PhD आणि तेही बृहन महाराष्ट्रात, म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर, हा एक खूप मोठा चांगला म्हणजे आपल्याला अचीवमेंट असणार आहे. त्यासाठी सगळ्यांनी खूप प्रयत्न करावा आणि पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये जितके आम्हाला मराठी शिक्षक देता येतील पूर्ण देशभरात
ज्या 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 ठिकाणी मराठी भाषिक लोक जास्त आहेत त्याचा आम्ही आमच्यातर्फे आणि महाराष्ट्र सरकारच्या मदतीने प्रयत्न करूच. आणि तुमच्यापैकी कोणी जर मराठी भाषेचे वर्ग घेणारे किंवा असे असतील तर त्यांनी आमचे गोरे साहेब इथे आहेत त्यांच्या थ्रू किंवा डायरेक्ट दिल्लीच्या कार्यालयात जरी संपर्क केला तर आम्ही त्यांना सुद्धा कसं प्रोत्साहन देऊ शकतो त्याचा आम्ही भरपूर प्रयत्न करू. पुन्हा एकदा सगळ्यांना युवा वर्गाला इथल्या खूप खूप शुभेच्छा. आणि मला इथे जे तुम्ही ओढून आणलंय मी दरवर्षी नक्की येईन याचं मी तुम्हाला प्रॉमिस करतो. धन्यवाद.